नमस्कार, मी चारुलता. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आपण ती कोण होती ही गोष्ट ऐकतोय. त्याचे 11 भाग आपले पूर्ण झाले. सुगंधाताई मुलींना पोटाशी धरून हमसून रडत असतात. हे बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच्या पुढचा 12वा भाग आणि हा शेवटचा भाग. त्या बाईचा आवेग संपल्यावर ती भानार येऊन म्हणाली, "विठ्ठल सर, अजून एक मुलगी मैथिली ती नाही ती नाही सापडली. या दोघी मेधा आणि मेखला आहे. सर्वात मोठी मैथिली." सावकारीणबाई बाळाला घेऊन पुढे झाल्या. म्हणाल्या, "मैथिली माझी सून, तिचा हा मुलगा, तुमचा हा नातू." हे ऐकल्यावर त्या बाईला अत्यानंद झाला. ती म्हणाली, "मैथिली?" सावकारीण बाई म्हणाल्या, "आपण घरात जाऊन बोलूया." त्या बाईला एकदम ओशाळल्यासारखं झालं. ती म्हणाली, "हो, हो, चला सगळे आत." तिने बाळाला पोटाशी धरलं. एका हाताने मेधाला व मेखलाचा हात धरून घरात नेत म्हणाली, "मेधा, बाळाला घे." ती लगबगीने घरात गेली. तेवढ्याच लगबगीने बाहेर आली. तिच्या हातात भाकर तुकडा व पाण्याचा तांब्या होता. तिने मेधा, बाळ, मेखला यांच्यावरून ओवाळून टाकला आणि सगळ्यांना म्हणाली, "या." घरात गेल्यावर सर्वांच्या लक्षात आलं, बाईची परिस्थिती काही चांगली नाही. घरात गेल्यावर त्या काकूंनी सर्वांना ब सतरंजी सर्वांना बसायला टाकली. माठातलं थंडगार पाणी प्यायला दिलं. पटापटा पोहे बनवले व चहा केला. सर्वांना दिला. सावकारीण बाई म्हणाल्या, "आता खाली बसा. मी तुमची सर्वांची ओळख करून देते." सावकारीणबाईंनी मैथिलीची सर्व हकीकत सांगितली. लवकरच ती अमेरिकेतून परत येईन हेही सांगितले. त्यानंतर मेखलाच्या आई-वडिलांची ओळख करून दिली. मेखलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यात भीती दिसत होती. मेखला आपल्याला सोडून तिच्या आईकडे जाईल का? मेखलाच्या मनात हा विचार चालू होते. ती नदीत उभी आहे. मी कोणत्या किनाऱ्यावर जाऊ? तिच्या आईने म्हणजे सुगंधाने तिला पोटाशी धरलं. म्हणाली, "बाळा, मी तर तुला फक्त जन्म दिला. पण ह्या आईने तुला लहानाचे मोठे केले. तुला शिक्षण दिले. तुझे दुखलं, खुपलं हे बघितलं. मग मला सांग, ते तुझे आई-बाबा झाले ना, आता तुझी प्रायोरिटी आहे त्यांना आधार देणं." सुगंधाच्या ह्या बोलण्याने मेखलाचे आई-वडील व स्वतः मेखला मोकळी झाली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. नंतर दादा व मेधाची कहाणी सांगितली. त्या सुगंधाने मेखलाच्या आई-वडिलांचे व दादाचे खूप आभार मानले. नंतर सावकारीणबाईंनी राहुल व ज्ञानेश्वरची व त्याच्या आई-वडिलांची ओळख करून दिली. सुगंधाने मेधा, बाळ, मेखला यांना घेऊन एका फोटोपुढे उभी राहिली व म्हणाली, "बघितलं का? तुमच्या मुली, तुमचा नातू." तिने ज्ञानेश्वर व राहुलला पण जवळ बोलवले आणि ते दोघे आपले जावई, "बघा, आज तुमचा परिवार केवढा मोठा झाला." सुगंधाच्या डोळ्यातून आनंद अश्रू होते. सावकारीणबाईंनी विचारले, "पण तुम्ही या मुलींना अनाथ आश्रमात का ठेवले?" सुगंधा म्हणाली, "माझा काका-काकूंनी सांभाळ केला. मला आई-वडील नव्हते. पुढे मी मोठी झाले,
काकूने माझे लग्न लावून दिले. ते रिक्षा चालवायचे. ते स्वभावाने खूप चांगले होते. काकूने मला खूप त्रास दिला. माझे त्यांच्याशी काकूने लग्न लावून दिले, ते एका अर्थी चांगलेच केले. परिस्थितीने आम्ही गरीब होतो, पण खाऊन-पिऊन सुखी होतो. त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. मी अगदी स्वर्गसुखात होते. नंतर मला ह्या 3 मुली झाल्या. मैथिली, मेधा, मेखला. ह्या मुलींचे कौतुक करण्यात आम्हा दोघांना दिवस पुरत नव्हता. एक दिवस यांचा मित्र सांगत आला, की ह्या मुलींच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. बरेच महिने ते हॉस्पिटलमध्ये होते. नंतर ते घरी आले, पण त्यांचा एक हात व एक पाय ते गमावून बसले होते. ते घरी असायचे. मग मी कंबर कसली आणि लोकांना घरगुती डबे देऊ लागले. छान चाललं होतं आमचं. मग आमच्या जीवनात एक काळा दिवस आला. मी आजारी पडले. बरेच औषधं घेतले, पण बरेच वाटेना. मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे त्या डॉक्टरांनी जे सांगितले, तेव्हा आम्ही दोघंही खचलो. मला कॅन्सर झाला होता आणि तो लास्ट स्टेजला होता. म्हणजे मी कधीही जाईल. या धोक्याने माझा नवरा फार खचला. एक दिवशी माझ्या नवऱ्याने मला जवळ बोलवले आणि सांगितले, की "मी आणि तू आता काही जगत नाही. मुलींकडे कोण लक्ष देणार? त्यांना तिघींनाही एखाद्या अनाथ आश्रमामध्ये ठेवूया. तिघींच्याही गळ्यात त्यांच्या नावाची पाटी घाल." एवढं सांगितले. दुसऱ्या दिवशी ते उठलेच नाही. ते काळात विलीन झाले. नाईलाजाने मी तिघींना विठ्ठल सरांच्या आश्रमात ठेवले. मी एका केरळच्या आश्रमात निघून गेले. तिथे त्या लोकांनी माझी खूप काळजी घेतली. मला आश्रमातल्या वैद्यांनी झाडपालाचे औषधं वाटून देत असत. डॉक्टरांनी मला 2 महिन्याचाच अवधी दिला होता. आता तर मला 6 महिने होऊन गेले होते. मी मुंबईत जाऊन तपासून आले. त्या डॉक्टरांना पण आश्चर्य वाटले. माझा हा आजार आटोक्यात आला होता. माझ्यात एक उत्साह आला. मी बरी होते. मी माझ्या मुलींना बरोबर घेऊन राहू शकते. पण आजार पूर्ण बरा व्हायला 8 वर्ष लागली. पुढे आजार वाढला नाही ना, म्हणून 3 वर्ष टेस्ट करत होते. ह्यातच 10-12 वर्ष होऊन गेली. इथे आले, मुलींचा शोध घेतला. नाही मिळाल्या मुली. पण आता मुली मिळाल्या. नातू, जावई, विहीणबाई सर्व काही मिळाले. जगातली सर्वात सुखी मीच. तिथे चर्चा सुरू झाली. ज्ञानेश्वरचं लग्न कुठे करायचे? कसे करायचे? त्याच वेळेस अमेरिकेवरून फोन आला. तेजस खडखडीत बरा झाला. तेजस म्हणाला, "आई, पुढच्या आठवड्यात मैथिलीला व मैथिल व मी घरी येतोय. बाळाला कधी बघतो असं झालंय." आता तिथे मैथिली आणि तेजस यांच्या लग्नाची चर्चा जमली. दादाने सांगून टाकले, "मेधा माझी बहिणा आहे." त्या नात्याने मैथिली, मेखला माझ्या बहिणी. मी सर्व लग्नाचा खर्च, मानपान सर्व मी करणार. तेवढ्यात एक मुलगी धापा टाकत तिथे आली आणि दादाला म्हणाली, "अवं, कुठं-कुठं तुम्हासनी शोधलं आणि तुम्ही इथं घावलं?" मेधा म्हणाली, "दादा, ही कोण?" दादा म्हणाले, "कोणी नाही. अशीच पाठीस लागली." ती मुलगी म्हणाली, "मेधावंस, मी तुमची वहिनी. माझं तुमच्या दादावर लई म्हणजे लई प्रेम आहे. पण तुमच्या दादाचं माझ्यावर राई एवढं पण प्रेम नाही." सगळे दादाकडे बघून म्हणाले, "काय रे हे दादा?" दादा गालातल्या गालात हसत खाली मान घालून म्हणाला, "नाही, तसं काही नाहीये." मेधा मेखला हात वर करून मोठ्याने म्हणाल्या, "आधी लग्न कोंडाण्याचं."
इथे आपली गोष्ट संपली आहे. ती कोण होती ही कथा पूर्ण मी तुम्हाला सांगितली. ती तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.